जय जिजाऊ, जय शिवराय. कुठल्याही विषयामध्ये, मग ते घर असो, शेती असो की शाळा असो, जो विषय असेल त्या विषयानुरूप माणसानं वागलं पाहिजे, त्या विषयावर चर्चा झाली पाहिजे. पण तसं होताना दिसत नाही. सध्या संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील मुंबईमध्ये आपल्या न्याय हक्काच्या मागण्या घेऊन तिथे उपोषणासाठी बसले आहेत. त्यावर उत्तर म्हणून काल मुख्यमंत्र्यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांना जे विचारायचं होतं, पत्रकारांना जे ऐकायचं होतं ते मुद्दे बाजूला राहिले. पहिल्यांदा तर 34,000 कोटीच्या विकासाचा मुद्दा काढला, गुंतवणूक यायली, इन्व्हेस्टमेंट यायली. ठीक आहे, आम्ही त्याचं स्वागत करू. दुसरा मुद्दा नांदेडमधील 400-450 पूरग्रस्तांचा काढला. ठीक आहे, ती मदत करावीच लागेल, करायलाच पाहिजे, ते आपलेच बांधव आहेत, त्याचंही स्वागत करू. आणि तिसऱ्या प्रश्नाच्या वेळेस त्यांनी मराठा आंदोलनावर बोलायला सुरुवात केली. तास गणिताचा आहे आणि यांची शिकवणी इतिहासामधली आहे. आम्ही आमच्या काळात एवढं आरक्षण दिलं, शिंदेसाहेबाच्या काळात एवढं दिलं, याच्या काळात गेलं, आम्ही सारथीला एवढं दिलं, आम्ही अण्णासाहेब महामंडळाला एवढं दिलं. अरे विषय गणिताचा आहे, तास गणिताचा आहे, त्याच्यावर बोला, इतिहास शिकवू नका. एवढं तरी स्वतः ॲडव्होकेट असणाऱ्या आणि विद्यमान मुख्यमंत्र्याला कळायला नको का, की ज्या विषयावर आपल्याला शिकवायचे, ज्या विषयाच्या मागण्यात, तो विषय बाजूला ठेवून तुम्ही भूतकाळात जात आहे, तुम्ही इतिहासात जात आहे. तास गणिताचा आहे, गणितावर बोला. मनोजदादा जरांगे पाटील आरक्षणाच्या मागण्या घेऊन आहेत, त्या मागण्याचं काय करायचं याच्यावर बोला ना. भूतकाळ कशाला शिकवताय? कोण्या कॉलेजमधून तुम्ही ॲडव्होकेट झाला आहेत? प्रश्न पडतो. वेळ गेलेली नाही, लक्षात ठेवा. निघालेला दिवस मावळत असतो.